नमस्कार. प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे. सणासुदीला आपल्याकडे हमखास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तर गणपती येत आहे त्यासाठी नैवेद्यामध्ये पुरणपोळीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. पण ही पुरणपोळी बघा जेवढी दिसायला भारी दिसते, मस्त गुबगुबीत टम्म फुगलेली आहे. साजूक तुपातली गरमागरम पुरणपोळी अतिशय भारी लागते. पण ही पुरणपोळी करताना मी यामध्ये अजिबात मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून तयार केलेली आहे. पारंपरिक कृती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. जी पुरणासाठी आपण डाळ शिजवतो त्याचं जे पाणी शिल्लक राहतं त्यापासून सार कसा तयार करायचा, ज्याला बऱ्याच भागांमध्ये कटाची आमटी म्हणतात, तर ती कशी करायची याची सुद्धा कृती दाखवलेली आहे. सर्व साहित्याचं मी व्यवस्थित प्रमाण देखील दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चला करूयात पुरणपोळी. सर्वात अगोदर डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. हरभरा डाळ घेतली आहे 2 वाट्या. नॉर्मल जी आपली घरातली वाटी असते तीच घेतली आहे. डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर साधारण 5 ते 6 पट यामध्ये एक्स्ट्राचं पाणी टाकायचं, कारण डाळ आपल्याला शिजवायची तर आहेच, पण त्याचबरोबर आमटीसाठी पाणीसुद्धा शिल्लक राहायला पाहिजे. तर त्यासाठी भरपूरसं पाणी घालायचं. यामध्ये थोडीशी तेलाची धार आणि हळद टाकून घेते, म्हणजे छान पिवळसर रंग येईल. हळद पूर्णपणे तुमच्या मनावर आहे, टाकायचं का नाही. हलकंसं मिक्स करून घ्यायचं, झाकण लावायचं. आता हे जे मी कुकर वापरते ना, याचा अनुभव मला आहे. यामध्ये भात पटकन शिजतो, पण डाळी यामध्ये बिलकुल शिजत नाही. आणि याच्या साधारण मला 9 ते 10 शिट्ट्या तरी कराव्या लागतील. तर अगोदर मी काय करणार आहे, गॅसची आच मोठी ठेवणार आहे आणि लक्षात आलं, की आता थोड्या वेळात शिट्टी होणार आहे. त्यावेळेला गॅसची आच अगदी मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर याच्या मी शिट्ट्या होऊ देणार आहे. म्हणजे काय होतं, शिट्टी जी आहे ना, ती अगदी हळूवारपणे होते. डाळ व्यवस्थित शिजते आणि पाणीसुद्धा शिल्लक राहतं. पाणी उतू जात नाही, वाया जात नाही. जे की ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. मध्यम आचेवर डाळ शिजवा, पाणी वाया घालवू नका. त्याची कटाची आमटी खूप छान होते. आता इथे कणिक भिजवायचं आहे, डाळ शिजते. तर हे जे पीठ आहे ना, जे मांड्यासाठी गहू वापरतात, खास करून आम्ही लोकवन गहू वापरतो, तर ते पीठ इथे मी दळून आणलं आहे आणि वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. म्हणजे एक कापड घ्यायचं, त्याने हे पीठ दळून आणल्यानंतर गाळून घ्यायचं कापडावरून एका भांड्याला बांधून. आणि तर इथे बघा जे पीठ मी गाळून घेतले ना, त्यावर असा एवढा कोंडा म्हणजे जाडसर भरड आलेली आहे पिठाची, तर ती इतकी निघाली आहे. आणि ह्या पिठामध्ये ना मी 2 चमचे साबुदाणा आणि 1 चमचा मेथी दाणेसुद्धा दळून घेतले होते. साबुदाण्यामुळे छान चिकटसरपणा येतो आणि मग पुरणपोळी जी आहे ती तुटत नाही किंवा फाटत नाही. जर तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी करत असाल किंवा तुम्हाला जमत नसेल, तर यामध्ये जरासा मैदा वापरला ना तरीसुद्धा चालेल. थोडंसं मीठ घालायचं, रंग येण्यापुरती हळद घालायची. आवडत नसेल तर हळद नाही टाकली तरीसुद्धा चालेल. आता इथे आपल्याला पाणी घालून छान हे मळून घ्यायचं आहे. हे पीठ वस्त्रगाळ केलेलं आहे. कापड असं घ्यायचं पीठ गाळताना, की अति पातळ नको किंवा खूपच जाड असं पण नको. मध्यम जाडीचं असावं कापड. आणि ते छान चिकटसर अगदी मैद्याप्रमाणेच हे पीठ असतं. ते छान मी मळून घेतलंय गरजेनुसार पाणी टाकून. अगदी घट्ट गोळा बिलकुल मळायचा नाही. जसं आपण चपात्यांसाठी कणिक मळतो त्यापेक्षा जरासं सैलसर मळायचं. हे टिप मात्र इथे लक्षात ठेवायची. आणि हे कणिक जे आहे ना ते भिजवणं खूप महत्त्वाचं आहे. आता पुरण तयार करेपर्यंत ना आपल्याला हे तेल लावून साईडला ठेवून द्यायचं आहे. भरपूरसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे यावर अजिबात सुकलेलं आपल्याला नको आहे. हे पीठ छान नरम राहिलं पाहिजे. आता साईडला झाकून ठेवून देते. तोवर इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे. सांगितल्याप्रमाणे बघा पाणी अजिबात झाकणावर ओतू गेलेलं नाहीये. पाणी अजिबात वाया गेलेलं नाहीये. मध्यम आचेवर याच्या 9 ते 10 शिट्ट्या करून घेतल्या. जर तुमच्या कुकरमध्ये कमी शिट्ट्यांमध्ये शिजत असेल हरभऱ्याची डाळ, तर अगदी 2 ते 3 शिट्ट्यासुद्धा पुरेशा असतात. तुम्हाला इथे डाळ बोटावर दाबून दाखवते बघा. अगदी मऊसूत. अजिबात यामध्ये कणी राहायला नको याची काळजी घ्या. आता इथे चाळणी घेतली आहे. हे पुरण आपल्याला उमथून घ्यायचं आहे, म्हणजे चाळणीवर टाकून घ्यायचं आणि जे काही पाणी असेल ते आपण खाली कढईमध्ये साचून घेणार आहोत. तर अगदी 3 ते 4 सर्व्हिंगसाठी ही मी कटाची आमटी बनवते, त्यामुळे कमी प्रमाणात पाणी आलं आहे. इतकं मला पुरेसं आहे साळ बनवण्यासाठी. तर गरम गरम डाळ आहे, व्यवस्थित चाळणी वर खाली करून हे पाणी निथळून घ्यायचं. आणि यामध्ये ना आपल्याला आता वेलची पूड घालायची आहे. त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 3 ते 4 मोठे चमचे साखर घेतलेले आहे. अगोदरच यामध्ये मी पिठी साखर केली होती, त्यामुळे तेच भांडं वापरते. आणि यामध्ये आता जरासं सुंठ टाकते किसून, म्हणजे छान पटकन बारीक होतं. आणि वेलच्या घेतल्या 4 ते 5. सालीसहित ही वेलची मी बारीक करून घेतली, कारण आपण हे चाळणीवर गाळून घेणार आहोत, त्यामुळे साल तर सेपरेट होईलच. आता यामध्ये जराशी साखर घातलेली आहे.
तर तुम्हाला इथे प्रमाण सांगते. आता गरम गरम डाळ असतानाच यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा आहे. जर तुम्हाला साखर घालायची असेल तर साखरसुद्धा घेऊ शकता, पण गुळाची जी चव असते ना ती खूप छान लागते. तर 2 वाटी पुरणाची डाळ घेतली आहे. तर त्यासाठी ना त्याच वाटीने मोजून बारीकसर चिरून 1 वाटी गूळ यामध्ये मी घातला आहे. डाळ गरमच असताना मिक्स करून घ्यायचा, म्हणजे गूळ पटकन विरघळतो आणि डाळ जी आहे ना ती चाळायला आपल्याला सोपं जातं. हे जे पाणी आहे ना ते आता आपण साईडला काढून घेऊयात एका भांड्यामध्ये. आणि चाळणी जी आहे पुरणाची ती कढईवर व्यवस्थित बसते, त्यामुळे यामध्येच आता मी हे जे पुरण आहे ना ते चाळून घेणार आहे. डाळ कमी प्रमाणात आहे, त्यामुळे चाळणीवर संपूर्ण डाळ मावल्या गेली आहे. त्यामुळे यामध्येच मी आता व्यवस्थित अशी डाळ पुरण चाळून घेतलेलं आहे. तर बघा संपूर्ण पुरण इथे तयार झालं आहे. आता काय करायचं, इथे बघा पुरण इतकंसं पातळ आहे. इतकं पातळ पुरण आपल्याला चालणार नाही पुरणपोळीसाठी. तर आता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. गरम केल्यामुळे याला घट्टसरपणा येईल. पण साधारण एक 7-8 मिनटे लागतील हे पुरण आपल्याला घट्ट करण्यासाठी. तर गॅसची आच मध्यम ठेवायची. मध्यम आचेवर एकसारखं हलवत आपल्याला हे पुरण जे आहे ना ते घट्ट करून घ्यायचं आहे. लक्षात असू द्या तळापासून एकसारखं हलवायचं, म्हणजे याला डागणार नाही पुरण. शक्यतो जाडबुडाचं भांडं घ्यायचं पुरण परतवण्यासाठी, म्हणजे काय होतं ना ते डागत नाही आणि त्याचे जाडसर डागाचे तुकडेसुद्धा पुरणामध्ये येत नाही. एकसारखं मात्र हलवत राहायचं आहे. आता पहिल्या पुरणापेक्षा बघा हे घट्टसर झालं आहे. आणखी थोड्या वेळानंतर हे आणखी घट्ट झालं आहे. एकसारखं हलवत बघा अशा पद्धतीचं हे मी गरम करून घेतलं आहे. आता ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. याहीपेक्षा आपल्याला घट्ट पाहिजे, पण थंड केल्यानंतर ना ते आणखी घट्ट होणार आहे. गॅस मी इथे बंद करते आणि हे पुरण आता साईडला ठेवून देते. थंड झाल्यानंतर तुम्हाला इथे दाखवते. तोपर्यंत इथे आता आपण सार तयार करून घेऊयात. त्याकरता सुकं खोबरं घेतलं आहे जरासं. 1 हिरवी मिरची आहे मध्यभागी काप देऊन घेतली आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा इथे मी चाळणीवर भाजून घेतला होता. कोथिंबीर आहे. त्यानंतर 3 ते 4 कढीपत्त्याचे पाने जे मी वाटणार आहे आणि लसूण आणि आलं घेतलं आहे. संपूर्ण साहित्य इथे मी वाटून घेणार आहे. कांदा असा बारीक कुस्करून यामध्ये टाकायचा. खोबरं कच्चंच आहे. जर तुम्ही भाजून घेत असाल तर भाजून घेतलं तरीसुद्धा चालेल. या व्यतिरिक्त यामध्ये मी टोमॅटो, शेंगदाणे वगैरे काहीच वापरत नाही. अशीच आमटी आम्हाला आवडते आणि खूप छान बनवून तयार होते. जरासं पाणी घालून वाटण तयार केलं. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं. यामध्ये 7-8 कढीपत्त्याचे पाने आणि जे वाटण आता आपण तयार केलं आहे ना ते छान परतून घ्यायचं आहे, कारण यामध्ये खोबरं जे आहे ना ते कच्चं आहे. याचा सुवास खूप छान येतो आणि गॅसची आच मध्यम ठेवायची. मध्यम आचेवर छान एकसारखं परतून घ्यायचं. जरासं हे परतत आलं की यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत. तर संपूर्ण सार बनवण्यासाठी इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मसाल्यांमध्ये ना जो रेग्युलर आपला काळा मसाला असतो वर्षभरासाठी आपण बनवतो तो इथे मी वापरला आहे 1 मोठा चमचा आणि अर्धा चमचा यामध्ये मी धना पावडर टाकलेली आहे. या व्यतिरिक्त इतर तुमचा कुठलाही आवडीचा मसाला असेल तर तो तुम्ही इथे टाकू शकता. पण सिंपल मसाल्यांमध्ये सुद्धा खूप छान हा सार बनवून तयार होतो. तर बघा पाणी बऱ्यापैकी आटलं आहे. मस्त हलकंसं तेल सुटू लागलं आहे. मसाला अगदी मस्त मध्यम आचेवर परतला गेलेला आहे. या स्टेजला जे आपण इथे पाणी ठेवलेलं आहे पुरणाच्या डाळीचं तर ते यामध्ये घालायचं आहे. आता हे खूप घट्टसरच होणार आहे, पण यामध्ये जसं लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आणि पातळ करायचं. पण यामध्ये जास्त पाणी अजिबात घालायचं नाही. जर तुम्ही जास्त सर्विंगसाठी ही आमटी बनवणार असाल ना तर यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. उलटं पुरण शिजवण्यासाठी जास्त पाणी घालून तेच पाणी जास्त वापरायचं. आता याला सार का म्हणतात, तर पुरण आपण बनवतो. पुरण हे मुख्य पदार्थ असतो सणवाराच्या स्वयंपाकामधला आणि त्यातलं जे पाणी असतं ते सार असतं. तर हा सार जो आहे ना तो संपूर्ण स्वयंपाकाचा हा सार आहे. त्यामुळे याला आमच्याकडे सार म्हणतात. आता एक मोठी उकळ आली आहे. गॅसची आच मंद केली. यावर कोथिंबीर घातली बारीक चिरून आणि मंद आचेवर एक साधारण 3-4 मिनिटासाठी आता हा सार मी उकळू देणार आहे. त्यानंतर तुम्ही बघा खूप छान याला तेल सुटेल. थंड झाल्यावर तर आणखीच तेल सुटेल. मस्त तर्रीदार झणझणीत असा इथे सार बनून तयार झालेला आहे. भाताबरोबर खूप छान लागतो. सार आता साईडला आपला तयार होत आहे. तर इथे बघा पुरण काय भारी मस्त थंड झालं आहे आणि थंड झाल्यानंतर तर तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते. परफेक्ट आहे. तर जितकं मी गरम केलं आहे तितकंच करायचं आणि थंड झाल्यानंतर बघा आणखी घट्ट होतं. आणि इथे कणिकसुद्धा खूप छान भिजल्या गेलेलं आहे. मी तर म्हणेन कणिक अगदी 4 ते 5 तासांसाठी भिजली ना तरीसुद्धा खूप उत्तम आहे. तर याच्या पुरणपोळ्या खूपच छान येतात किंवा मांडेसुद्धा खूप मस्त येतात.
आता छोटासा गोळा घेतलाय, हातावर गोल करून घ्यायचा. कणिक जरी जास्त दिसत असेल, तरी एक्स्ट्राची कणिक निघणारच आहे पुरणपोळी करतांनी. त्यामुळे काळजी करायची नाही. जर तुम्हाला वाटी जमत असेल, तर वाटी करा आणि वाटी करून जर जमत नसेल, तर एक सोपी ट्रिक आहे. असं सुकं गव्हाचं पीठ घ्यायचं. जे चपात्यांसाठी आपण गव्हाचं पीठ वापरतो ना, तेच इथे मी घेतलेलं आहे, कारण ते जरासं चरचरीत असतं. आता अशी छोटीशी पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर पुरणाचा गोळा घ्यायचा. कणकेपेक्षा डबल प्रमाणामध्ये इथे मी पुरण टाकते आणि हा गोळा करून असा यामध्ये आपण टाकणार आहोत आणि कडा ज्या आहेत ना ह्या पोळीच्या, त्या आपण अशा गोळा करून घ्यायच्या. एका ठिकाणी आणायचा प्रयत्न करायचा. जर जमत नसेल तर पोळी खालची आणखी थोडीशी मोठी लाटून घ्यायची किंवा छोट्या-छोट्या पोळ्या तुम्ही सुरुवातीला ट्राय करा आणि नंतर जमता अगदी मोठमोठ्या पुरणाच्या पोळ्यासुद्धा जमतील. तर छान आतमध्ये हे पुरण भरून घेतलं. यावर सुकं गव्हाचं पीठ टाकायचं, म्हणजे पार जी आहे ना ती पुरणाला चिकटत नाही आणि छान पुरणपोळी फुगते. सांगितल्याप्रमाणे बघा, एक्स्ट्राचं जे पीठ आलंय ना ते आता निघालंय. छान याचं तोंड जे आहे ते बंद करून घ्यायचं, म्हणजे पुरणपोळी लाटताना फाटायला नको किंवा फुटायला नको. हलकंसं प्रेस करायचं, असं दोन्ही हाताने छान दाबून घ्यायचं. ताबडतोब लाटण्याने याच्यावर रगडायचं नाही, नाहीतर फाटू शकतं, पुरण बाहेर येऊ शकतं. असं छान पसरट करून घेतलं की यावर सुकं गव्हाचं पीठ लावून छान आता एकसारखं आपण ही पुरणपोळी जी आहे ना ती लाटून घेणार आहोत. बरेच जण लाटताना तांदळाची पिठी वापरतात, पण तांदळाच्या पिठीमुळे ना अगदी थंड झाल्यानंतर किंवा पुरणपोळी खाताना चरचरीत लागते, वातडसुद्धा लागते आणि मैदा वापरून केलेली पुरणपोळीसुद्धा थंड झाल्यानंतर वातडच होते. पण गव्हाच्या पिठाची जी पुरणपोळी आहे ना, ती अगदी मऊ लुसलुशीत थंड झाल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा छान लोण्यासारखी टिकून राहते आणि साजूक तूप जर वापरलं ना, तर उत्तम आहे. अगदी मस्त बनवून तयार होते पुरणपोळी. आता इथे बघा एकसारखी मी लाटून घेतली, अजिबात फाटलेली नाहीये. खूप मस्त इथे तयार झालेली आहे. भाजून घेऊयात. मध्यम आचेवर भाजायच्या नाही, नाहीतर पुरणपोळ्या वातड होतात किंवा त्या कडक होतात. जास्त त्याला छान भाजलं जात नाही. त्यामुळे गॅसची आच छान असावी आणि तवासुद्धा चांगला तापलेला असावा. तर मध्यम आचेवर उलट-पलट करून बघा छान भाजून घेते. एकदा एक बाजू भाजल्या गेली, की दुसरी बाजूनी पलटून घ्यायची आणि दुसरी बाजू भाजत असतानाच यावर छान साजूक तुपाची धार सोडायची. साजूक तूप टाकल्यानंतर छान याला चटका बसतो आणि मस्त पुरणपोळी फुगते. तर बघा काय भारी दिसते. अगदी मस्त बनवून तयार झाली. पुरणामध्ये आपण वेलची आणि सुंठ वापरलं आहे. जरासं जायफळसुद्धा यामध्ये घालू शकता. इतकं छान सुवासिक पुरण बनवून तयार होतं ना, खूप छान लागतं. आम्ही ही पुरणपोळी ना दुधाबरोबर वाढते. तर तुम्ही कशाबरोबर खाता हे कमेंट करून नक्की मला कळवा. आता इथे वाटीची सुद्धा पुरणपोळी तुम्हाला करून दाखवते आणि भाजूनसुद्धा दाखवते. तर बघा एक फास्ट फॉरवर्ड प्रोसेसमध्ये दाखवते, कारण व्हिडिओ खूप जास्त लेंदी होईल मग. मस्त एकसारखी लाटून घेतलेली आहे. खूप सोपे आहे बनवायला. अशाच पुरणपोळ्या मी सर्व इथे तयार करून घेतलेल्या आहेत. सिंपल प्रोसेस आहे. बनवायला खूप सोपी आहे. जमत नसेल तर सुरुवातीला मैदा वापरा जरासा, म्हणजे फाटत नाही. तर इथे गरमागरम पुरणपोळी दुधाबरोबर वाढायला घेणार आहे आणि सार जो आहे तो मस्त इथे तयार झाला आहे. त्याला अगदी मस्त परफेक्ट तरीसुद्धा आलेली आहे. भाताबरोबर अप्रतिम लागतो. तर नक्की रेसिपी करून बघा. कशी वाटली हे कमेंट करून कळवायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.